नमस्कार सर्व पालक बंधूंनो। आज 13 मार्च गुरुवार। सर्व पालकांना आणि बालकांना सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा व्हिडिओ पुढील वर्षाचं ॲडमिशन आणि एक्झामचं नियोजन यासाठी आजचा व्हिडिओ तयार करत आहोत। 24 मार्च ते 7 एप्रिल असा परीक्षेचा कालावधी असणार आहे। 24 मार्च ते 7 एप्रिल। त्याचबरोबर पुढील वर्षाचं ॲडमिशनचं नियोजन 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये पुढील वर्षाचं 2025-26चं शैक्षणिक वर्षाचे ॲडमिशन सुरू करण्यात आलेले आहेत। मार्च महिन्यातच ॲडमिशन का करावेत यामागे 2-3 उद्देश आहेत। पहिला उद्देश, शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक वर्षामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सिलेबसमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळं सिलेबस चेंज होणार आहेत आणि हा सिलेबस चेंज झाल्यानंतर आपल्या वेळेवर पुस्तकं मिळावेत, बुक्स वेळेवर मिळावेत आणि आपला सिलेबस 10 जूनपासून स्टार्ट व्हावा या दृष्टिकोनातून वह्या आणि पुस्तकांचे जे ऑर्डर आहेत ते आपल्याला लवकर द्यावे लागणार आहेत। त्याचबरोबर जे पुढील वर्गात जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्कूल बसची व्यवस्था असेल, व्हॅनची व्यवस्था असेल, त्याचबरोबर क्लासरूमची व्यवस्था असेल, सर्व बाबींचा विचार करून कुठल्याही प्रकारे नियोजन खराब होऊ नये। त्याचबरोबर स्कूल बसमध्ये योग्य पद्धतीने मुलांना जागा मिळावी आणि बसमध्ये गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून पुढील वर्षाचे जे ॲडमिशन आहे ते 1000 रुपये फीस भरून आपण पुढच्या वर्षीचं ॲडमिशन बुकिंग करत आहोत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत, त्यांची फीस 1000 रुपये बुकिंग फीस भरून पुढील वर्षाचे ॲडमिशन त्यांनी कन्फर्म केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे लिस्ट तयार करून त्यांचे फॉर्म भरून त्यांचे बुक सेटचे ऑर्डर देण्याचं काम सुरू झालेलं आहे। आपल्या नियोजनाप्रमाणे आपल्याला 1 जूनला बुक सेट अवेलेबल कसे होतील या दृष्टिकोनातून आपलं काम सुरू आहे। त्यामुळे सर्व पालकांनी 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये सर्वांनी शाळेमध्ये येऊन ॲडमिशन फॉर्म भरून द्यावेत, जेणेकरून पुढच्या वर्षीचं आपलं ॲडमिशन कन्फर्म होईल आणि पुढील वर्षाचं नियोजन अधिक चांगल्या प्रकारे आपलं करता येईल आणि कुठलीही गैरसोय पालकांची, बालकांची आणि शाळेच्या मॅनेजमेंटची होणार नाही। यासाठी 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये सर्व पालकांनी आपल्या बालकांचे ॲडमिशन कन्फर्म करून घ्यावेत। धन्यवाद।